नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा बी फर्स्ट इयरचे जे मुलं आहेत त्यांचा कॅप राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरणं सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्टवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एक ऑप्शन येतं या ठिकाणी की कंटिन्यू विथ रिसिप्ट और कन्वर्ट टू ओपन. ठीक आहे, तर या ठिकाणी दोन ऑप्शन आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटी सपोज आता लास्ट डेटपर्यंत येणार नाही अशा विद्यार्थ्यांना कन्वर्ट टू ओपनचं ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे. असे विद्यार्थी कन्वर्ट टू ओपन करून थर्ड कॅप राऊंडचा फॉर्म ते ओपन कॅटेगरीमधून भरू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी असं वाटत असेल की आपल्याला येणार नाही आहे ना, कारण लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग, आता या ठिकाणी बघा कंटिन्यू विथ रिसिप्टवरती जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी काय येतं, आय एम अवेअर. या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत बघा. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन्स दिसत आहे तुम्हाला क्लिअर? ओके, तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की आय एम अवेअर दॅट आय हॅव कन्फर्म माय ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द बेसिस ऑफ रिसिप्ट आहे ना. आणि तिसऱ्या राऊंडच्या लास्ट डेटपर्यंत मी काय करेल तर माझी EWS असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट, कास्टचं नॉन क्रिमिलेअर असेल किंवा व्हॅलिडिटी असेल हे सबमिट करेल. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर लास्ट डेट ऑफ इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग, आता लास्ट डेट ऑफ इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग किती आहे बी फर्स्ट इयरची, या ठिकाणी इम्पॉर्टंट डेटमध्ये चेक करा. हां, या ठिकाणी दिसते किती तर 9 सप्टेंबरपर्यंत तुमची व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर किंवा EWS असेल तर ते यायला पाहिजे. अदरवाईज तुम्हाला तुमची ॲडमिशन जी आहे ती कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही रिसिप्टवरती कंटिन्यू त्याच बेसिसवरती करायचे की 9 तारखेच्या अगोदर तुमचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते यायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा लास्ट ड्यू डेट जी दिलेली आहे या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑन ऑर बिफोर कॅप राऊंड 3 रिपोर्टिंग ॲज पर शेड्यूल हे सांगितलेलं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट आल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे की ज्या मुलांचं कॅप राऊंड 3ला जरी भरला असेल किंवा पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झालेली असेल तर अशा विद्यार्थ्याची अलॉटमेंट जी आहे ती ऑटोमॅटिकली काय होईल, कॅन्सल होईल. ठीक आहे, जर तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट आलं नाही तोपर्यंत तर बरोबर. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचं येणार नसेल इन्क्वायरी करून बघा, जर येत नसेल तर डायरेक्टली काय करा, कन्वर्टेड टू ओपन करा. म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड 3मध्ये ओपनमधून फॉर्म भरता येईल आणि पहिल्या 2 राऊंडमध्ये जी कॉलेजची अलॉटमेंट झाली होती ती काय होईल, ऑटोमॅटिक कॅन्सल होईल. ठीक आहे, त्यानंतर बघा आता जे विद्यार्थी SCBC कॅटेगरीमधनं आलेले आहेत तर SCBCच्या मुलांना 6 महिने व्हॅलिडिटी ऑलरेडी मिळालेली आहे. त्यामुळे SCBCचे मुलं जे आहेत ते कंटिन्यू विथ रिसिप्ट करू शकतात. अदर जे मुलं आहेत त्यांनी एकदा इन्क्वायरी फॉलोअप घ्या आणि तुमची जर व्हॅलिडिटी म्हणा किंवा NCL किंवा EWS सर्टिफिकेट जर भेटणार असेल तर तुम्ही कंटिन्यू विथ रिसिप्ट करू शकता. पण जर तुमच्या व्हॅलिडिटीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, जसं की काही काही कॅटेगरीच्या जसं की ST कॅटेगरी आहे, ST कॅटेगरीची व्हॅलिडिटी येतच नाही काही प्रॉब्लेम असल्यामुळे है ना, तर मग असा काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कन्वर्टेड टू ओपन करू शकता. अदरवाईज कंटिन्यू विथ रिसिप्ट करायचं आहे. ठीक आहे, आता या स्टुडंट SCBC कॅटेगरीचा असल्यामुळे मी डायरेक्टली याचं काय करत आहे, कंटिन्यू विथ रिसिप्ट करतोय. या ठिकाणी वरती क्लिक करतोय मी. वरती क्लिक केल्यानंतर वुड यू लाईक टू इम्पोर्ट ऑप्शन्स फिल्ड बाय यू इन प्रिव्हियस कॅप राऊंड, मागच्या राऊंडमध्ये जे ऑप्शन भरले होते ते तुम्हाला पाहिजे आहेत का, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, येस असेल तर येस करू शकतो आपण. ठीक आहे, आता याच्यामध्ये सेव्ह अँड प्रोसीड करू शकतो आपण. याच्यामध्ये जर काही ऑप्शन आपल्याला ॲड करायचे असतील, आता इम्पोर्ट अगोदर करून घेऊया. आणि जर तुम्हाला सगळे कॉलेजेस फ्रेशली टाकायचे असतील तर या ठिकाणी काय करायचं, नो करायचं. नो केल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज टाकायचे आहेत ते परत आपण करू शकतो. आता या स्टुडंटला प्रिव्हियस जे आहेत ते पाहिजे आहेत, सेव्ह अँड प्रोसीड करायचं. आता हे तुमचे टोटल जे आहेत 44 कॉलेज झालेले आहेत. याच्यापैकी जर तुम्हाला काही कॉलेज डिलीट करायचे असतील तर या ठिकाणी काय करायचं, हे ऑप्शन क्लिक करायचं, जेवढे कॉलेज डिलीट करायचे असतील ते, आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन ह्याच्यावरती क्लिक करायचं. ते कॉलेज काय होईल तुमचं बाय डिफॉल्ट डिलीट होऊन जाईल. ओके, आणि जर तुम्हाला नवीन कॉलेज ॲड करायचं असेल, नवीन ब्रँच ॲड करायची असेल तर या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, सपोज CSE करायचे आहे, CSE केली
डिस्ट्रिक्ट सपोज काय करायचं याला, पुणे डिस्ट्रिक्ट पाहिजे. तर सर्च इन्स्टिट्यूट पुण्यातले आता कोणते राहिलेले आहेत जे कॉलेज, ते तेवढे कॉलेज या ठिकाणी येतील. या ठिकाणी ब्रँच पण चेंज करू शकता तुम्ही. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीची तर नाही आहेत कॉलेज. सपोज हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIML एवढे कॉलेज आलेले आहेत. याच्यापैकी तुम्हाला कॉलेज पाहिजे ते सिलेक्ट करू शकता आणि नंतर याला कंटिन्यूमध्ये ॲड करू शकता. अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला, हां, कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तेव्हाच कॉलेज ते ॲड होतील. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत आणि ॲड करायचे आहेत. आता मी कॉलेज वगैरे सिलेक्ट करतो आणि मग पुढची प्रोसेस बघू आपण. हे तुमचं सिक्वेन्स वगैरे लागल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कन्फर्म करता त्याच्यानंतर आपल्याला देतो स्टुडंटच्या लॉग इनवरती OTP जातो. तो OTP टाकायचा आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून द्यायचा. ठीक आहे. त्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती आपल्याला क्लिक करायचं. ठीक आहे. एकदा कन्फर्म ऑप्शन फॉर्म झाला तुमचा की त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काही एडिट करू शकत नाही. आता हा शेवटचा पर्याय आहे आपला. ओके. ठीक आहे. तर अशा प्रकारे कॅप राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आणि कॅटेगरी पण कन्वर्ट करायची अशी. ठीक आहे. हा आला का? ओके ओके ठीक आहे. अशा प्रकारे काय करायचं आपल्याला, ऑप्शन फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची, तुमच्याकडे सेव्ह ठेवा है ना. ओके. हां, तर ठीक आहे. होप तुम्हाला समजलं असेल काय प्रॉम्प्ट कसा भरायचा आणि ओपन कॅटेगरी मध्ये कन्वर्ट कसं करायचं रिसिप्ट वरती जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.